नमस्कार, मी मीनल तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत की ट्राउझर पॅन्टची कटिंग कशी करायची. ट्राउझर पॅन्ट, स्ट्रेट पॅन्ट आणि पेन्सिल पॅन्ट तिघं नावं एकाच पॅन्टचे आहेत. तर बघू शकता इथे मी 2.5 मीटर कापड घेतलेलं आहे आणि कापड ओपन करून जी त्याची उलट बाजू आहे तिथं मी चॉकने मार्किंग करून घेतलेलं आहे, म्हणजे कट करताना आपल्याला उलट बाजू सुलट बाजू ही आरामात समजते. आता मी ते कापड मार्क केल्यानंतर एक साधारण आपण एक अंदाजे आपली जी पॅन्टची हाईट आहे त्याच्यापेक्षा 2-3 इंचांनी जास्त घेऊन आपल्याला डबल फोल्ड करायचा आहे. व्हिडिओमध्ये मी दाखवतेच आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. नक्कीच शिकण्यासारखं आहे. बारीक बारीक गोष्टी मी याच्यात तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आता बघू शकतात कापड छान असं हाताने प्रेस करून घ्यायचं व्यवस्थित, कुठेही गुढी वगैरे पडायला नको म्हणून. तर आता मी इथं कापड सेट करून घेतलं व्यवस्थित हाताने. आता मी इथं ही एक नॉर्मल ही फक्त एक कापड सरळ घेण्यासाठी एक रेष टाकते मी तिथे, कारण कटिंग करताना आपलं तिरकस कुठेही व्हायला नको म्हणून. आता सगळ्यात पहिलं माप टाकते मी उंची. पॅन्टची जी उंची आहे ती 42 इंच आहे आणि त्याच्यात मी 2 इंच मार्किंगसाठी खाली टाकलेलं आहे. खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, फक्त 3 मापं लागणार आहेत आपल्याला, उंची, कमर आणि बॉटम. आता बघू शकता तिथं मी खाली उंची टाकून 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन ॲड करून दोघं लाईन ओढून घेतल्या. आता मी वरती आता इथं साईडला ही जी लाईन टाकते ना मी साईडला, ही पण आपल्याला कापड सरळ यायचं आहे, आपल्याला कटिंग सरळ घ्यायची, त्याच्यामुळे ते कापड तिथं थोडंसं खालीवर आहे म्हणून ॲडजस्ट करण्यासाठी मी तिथं मार्किंग करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने जर मार्किंग केली ना तर तुमचं कापड कुठेच तिरकस होत नाही. आता वरती मी कमरचं माप टाकते. तर कमर आहे 44. 44चा चौथा भाग 11 इंच. 11 इंचमध्ये आपल्याला प्लेट टाकायची आहे 1 इंचाची. तर 11 + 1 आणि 1.5 इंच तर 2 इंच आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे, शिलाई मार्जिन. तर ते मी त्याच्यात 1.5 इंच ॲड केलेलं आहे, म्हणजे 11, 12, 12.5, 12.5 असं आलेलं आहे आपलं माप. तर जे 12.5 आलं आहे तेच इथं खाली पण घ्यायचं आहे. हे आसनचं माप आहे. वरती जेवढं आहे तेवढंच माप आपल्याला आसनचं पण टाकायचं आहे. खालून पण मी 12.5ला व्यवस्थित मार्क करून घेतलं, जेणेकरून आपला चौकोनी बॉक्स ॲक्युरेट तयार होईल आणि आपलं जे पॅन्टचं माप आहे ते व्यवस्थित निघेल. कटिंग तिरकस होणार नाही, कटिंग व्यवस्थित निघेल. आता बघा हा बॉक्स तयार करून घेतला मी. आता हा बॉक्स तयार केल्यानंतर बॉक्सच्या पुढे आपल्याला 2 इंचाने मार्किंग करायची आहे. 2 इंचावर मार्किंग करायचं आहे. जर हेवी साईज असेल याच्यापेक्षा जास्त तर तुम्ही 2.5 इंच 3 इंच असं पण घेऊ शकतात. तर आता इथं मी छोटासा कर्व दिलेला आहे. आता हे जिथून कर्व दिला आहे तेवढं पूर्ण आपल्याला मोजायचं आहे ते माप आणि त्याचं निम्म करायचं आहे. समजा 14 असेल तर मग त्याचं 7 असं निम्म केलं. आता हे निम्म केल्यानंतर मला ते 3 ठिकाणी मार्क करायचं. एक वरती कमरेला, नंतर खाली बॉटमला आणि मध्ये जे आपण हिप साईज टाकली ना आसन साईडला तिथे, या 3 मार्क करून घ्यायचे आहेत. आणि इथं मध्ये एक मार्किंग करून घेते, कारण आपल्याला सरळ रेषा द्यायची. ही डायरेक्ट कमरेपासून तर बॉटमपर्यंत सरळ रेषा जाईल. खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, एकदा नक्की ट्राय करा तुम्ही पण. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, फक्त स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सगळं समजेल कसं कटिंग करायची असं. आता ही रेषा आपण सरळ ओढून घेतलेली आहे कमरपासून तर बॉटमपर्यंत, बरोबर. मैत्रिणींनो, कधी पण आहे ना आपण माप वहीवर लिहून ठेवायचे, म्हणजे आपल्याला लवकर कटिंग करायला सोपं पडतं. आता इथं काय केलं मी, बॉटम किती आपला 8 इंच आहे, तर 8 इंचचा हाफ करायचा आहे निम्म, आणि दोघं सेंटरला टेप ठेवायचा आणि दोघं साईडला 4-4 इंच आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे, वरच्या लाईनीला पण आणि खालच्या लाईनीला पण. बघू शकता अशा पद्धतीने. आता हे लेग शेपर आहे. लेग शेपर राहिलेला ना मैत्रिणींनो, तर आपल्याला शेप द्यायला सोपं पडतं, कारण हाताने तिरकस होऊन जातं. लेग शेपरमुळे काय असतं ना, आपलं व्यवस्थित कटिंग होते, मार्किंग पण व्यवस्थित होते एकसारखी. तर बघू शकता दोघं साईडला आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे लेग शेपरच्या साह्याने. आपल्याला आसनचा पूर्ण भाग घ्यायचा आहे आणि खाली जे आपण बॉटमचा भाग काढला आहे 4-4 इंच दोन्ही साईडला, तर तिथं आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. आता ही झाली आपली फ्रंट मार्किंग. ओके, याच्यात फ्रंट आणि बॅक असे 4 पार्ट निघतात, फ्रंटचे 2 आणि बॅकचे 2. तर आता हे डबल फोल्ड आहे, मग इथं आता फ्रंटचे 2 निघाले. आता मी कटिंग करून घेते.
खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. जर नाही समजलं तर मला कमेंट करा, मी परत तुम्हाला एकदा कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. पण मी सांगते तर मला असं वाटतं की मी जे सांगते ते तुम्हाला समजतं आहे. आता बघा पॅन्ट काही वेळेला आहे ना आपली उचकते, वरती होते. तर काय करायचं, इथं कट करताना अर्धा इंचाने खाली घ्यायचं आहे, कुठल्या आसनच्या बाजूला अर्धा इंच खाली घ्यायचं आणि मग ते कट करायचं अशा पद्धतीने. आता हा झाला आपला फ्रंट पार्ट. आता हे एक्स्ट्राचं होतं जिथं आपण मार्किंग केलेली होती, आता ते पण कट करून घ्यायचं आहे. अगदी सोपं आहे मैत्रिणींनो, अजिबात अवघड नाही. खूप छान आपली कटिंग होते पॅन्टची, बघू शकतात. आता जो उरलेला भाग आहे तो आपल्याकडे घ्यायचा, तो पण व्यवस्थित हाताने सेट करायचा आणि आपला जो कटिंग केलेला फ्रंट पार्ट होता तो पार्ट आपल्याला त्याच्यावर ठेवायचा आहे. आता इथं पण मी तसंच एक सरळ लाईन देऊन देते आणि आपल्याला तिथून 2 इंचावर एक मार्क करायचा आहे. 2 इंचाची आपल्याला एक पट्टीसारखा आकार द्यायचा इथं. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आता जिथं आपण जी खालची रेष ओढली ना त्याच्यावर आपण जिथून कट केलेला आहे कमरेचा भाग ते त्याच्यावर ठेवायचं व्यवस्थित आणि व्यवस्थित आपली जी कटिंग केलेली पॅन्ट आहे पुढचा भाग तो व्यवस्थित ठेवायचा त्याच्यावर. आता इथं मी व्यवस्थित सेट करून घेतलं हाताने. आता बघू शकता तुम्ही. आता माझ्याकडची जी बाजू आहे ती ॲज इट इज जशीच्या तशी घ्यायची आपल्याला, तिकडून आपल्याला अर्धा इंचही वाढवायचं नाही. व्हिडिओमध्ये दाखवतेच आहे मी. माझ्याकडची जी बाजू आहे मी ती जशीच्या तशी घेतलेली आहे. तिथं 1 इंच अर्धा इंच काहीच वाढवलेलं नाही. आपल्याला कुठं वाढवायचं आहे, ह्या साईडला आसनच्या साईडला. आता इथं पुढे 2 इंचाला वाढवायचं आहे आणि मार्क करून घ्यायचं आहे आणि सरळ लाईन टाकून घ्यायची आधी. आता बघा इथं 2 इंचाला मी मार्क करून सरळ लाईन टाकली आणि पुढच्या दिशेने परत आपल्याला 2 इंचावर मार्क करायचं आहे. जसं आपण फ्रंट बाजूला केली होती ना, इथं परत 2 इंचाला मार्क करायचं आणि परत कर्व टाकून घ्यायचा आहे. तिथं एक शेप देऊन घ्यायचा आहे. जसं आपण गळ्याला देतो ना तसा पूर्ण गोल नाही द्यायचा, थोडासा कर्व द्यायचा आहे फक्त. आणि खालच्या बाजूला आपल्याला आसनानंतर आपल्याला थोडंसं 1.5 इंच घ्यायचं, मग 1 इंच करत आपल्याला शेवटपर्यंत 1 इंच घ्यायचं आहे. जर तुम्हाला जास्त लूज घ्यायचं असेल तर मग तुम्ही 1.5 इंच 2 इंच असंही घेऊ शकतात. पण ही पॅन्ट आहे तर पॅन्टचा बॉटम हा थोडा कमीच असतो, म्हणून मग खालच्या दिशेला आपल्याला 1 इंच वाढवायचा आहे आणि तिथे मी लेग शेपरच्या साह्याने मार्क करून घेते. अगदी सोपं आहे मैत्रिणींनो, काहीच अवघड नाही आहे. फक्त आपला पुढचा फ्रंट पार्ट ठेवायचा आणि मार्क करायचं. आता इथं बघू शकतात अशा पद्धतीने आपल्याला क्रॉस एक रेष ओढून घ्यायची क्रॉसमध्ये. हे पण लक्षात ठेवायचं आहे मैत्रिणींनो, आपण कुठल्या दिशेला क्रॉसची रेष ओढतो आहे. आपल्याला आसनच्या दिशेला 2 इंचाने क्रॉस घ्यायचा आहे. बस झालं मार्किंग आपलं हे बॅक पार्ट पण. आता आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे हा पण पार्ट. खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, बघू शकतात तुम्ही. अशा पद्धतीने आपली ही पॅन्ट अगदीच सेकंदात कट करून झालेली आहे. व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली पद्धत. बघा मग आपले दोघं पार्ट इथं निघून झालेत. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.